युद्ध भडकलेलं आहे, त्याच्यामध्ये भारताची भूमिका, प्रधानमंत्र्यांची भूमिका नक्की काय आहे? आणि राहुल गांधी जेव्हा बोलतात, जे प्रश्न उपस्थित करतात, जी माहिती देतात, त्याच्यावर भाजपा सरकारकडे उत्तर देण्याची कोणतीही तयारी नसते. एप्स्टीन फाईल हे युद्धाचं मोठं काय, एप्स्टीन फाईल. आणि जेफ्री एप्स्टीन हा ज्यू होता, इस्रायल होता, हे आपल्याला माहीत नसेल तर मी सांगतो. आणि इस्रायलनं त्या माध्यमातून जगातल्या अनेक राजकारण्यांना, उद्योगपतींना आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं. ते रोहित पवार यांनी समोर आणलेलं असेल आणि ते आहे. दिल्लीतसुद्धा ते 2 दिवस होते असं मी पाहिलं. तर नक्कीच स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांनी या संदर्भामध्ये राज्य मंत्रिमंडळामध्ये हा विषय उपस्थित केला पाहिजे. काय करतात? VK सिंग हा भाजपचा सदस्य आहे का? VK सिंगने तुम्हाला निवडणुका लढवायला पैसे दिले आहेत का? काय ते एकदा सांगा ना. या टप्प्यात तुम्ही उचलणार हा मुद्दा? आणि आम्हाला संधी मिळेल तर आम्ही नक्की उचलू, पण वारंवार आम्ही याच्यावर बोलतोच आहोत. पण सुनेत्रा वहिनी पवारांनी बोललं पाहिजे, डेप्युटी CM आहेत त्या. त्यांच्या अजितदादांच्या दोन्ही जी मुलं आहेत, जी आता राजकारणामध्ये आलेली आहेत, त्यांनी हा विषय अति गांभीर्यानं पुढे न्यायला पाहिजे. इराण आणि इस्रायलवर चर्चा करा. दोन्ही विषय महत्त्वाचे आहेत. एकतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात जो प्रस्ताव आलेला आहे त्याच्यावर तर चर्चा होईलच, पण सध्या हिंदुस्थान एका भयंकर संकटातून जातं. युद्ध जरी इराण, इस्रायल, अमेरिका आणि अन्य राष्ट्रातलं असलं तरी त्याच्या ज्वाळा ज्या आहेत या भारतापर्यंत पोचल्या. या सगळ्याचा फटका महागाई, पेट्रोल डिझेलच्या किमतीचा भडका, रोजगार, आपली कृषी उत्पन्न जी इथून त्याची आपण निर्यात करतो अनेक देशात, ती ठिकठिकाणच्या बंदरावर अडकून पडलेली आहे. शेतकऱ्यांचं नुकसान. आणि भारताची नक्की भूमिका याच्यामध्ये काय आहे? या जागतिक घडामोडीमध्ये, ज्या मध्य आशियामध्ये, मिडल ईस्टमध्ये युद्ध भडकलेलं आहे, त्याच्यामध्ये भारताची भूमिका, प्रधानमंत्र्यांची भूमिका नक्की काय आहे हे समजून घ्यायचा या देशाला अधिकार आहे. आणि त्याच्यावर चर्चा ही देशाच्या संसदेमध्ये व्हायला हवी. त्यात विरोधी पक्षाचं काही चुकते असं वाटत नाही, पण सरकारला कोणत्याही राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर देशात चर्चाच घडू द्यायची नाही. ही जी भीती आहे ही राहुल गांधींची भीती आहे. कारण राहुल गांधीकडे भारताचं आंतरराष्ट्रीय धोरण, भारत करत असलेल्या गुप्त तडजोडी या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्या हातामध्ये असते. आणि राहुल गांधी जेव्हा बोलतात, जे प्रश्न उपस्थित करतात, जी माहिती देतात, त्याच्यावर भाजपा सरकारकडे उत्तर देण्याची कोणतीही तयारी नसते. सर, जयशंकर यांनी काल स्पष्टीकरण पुणे दिलं. त्यांनी असं म्हटलं की आम्ही शांततेच्या बाजूने आहोत, पण ती शांतता नेमकी कुठली हे स्पष्ट. बघा, ही शांतता जर ते म्हणत असतील तर त्याला शिवसेनेच्या भाषेत व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषेत षंडांची शांतता म्हणतात. षंड हा शब्द पार्लमेंटरी नाही, त्याच्यामुळे ते उगाच तुम्ही त्या फुलाबिला दाखवू नका. याला षंडांची शांतता म्हणतात. युद्ध भारताच्या सीमेवर आलेलं, भारताच्या सागरी हद्दीमध्ये अमेरिकेने हल्ला करून इराणचे एक जहाज बुडवलं, 100वर नौसैनिक मारलेले आहेत. स्वतः मोदी हे युद्धाच्या आधी 2 दिवस इस्रायलला जाऊन आले. इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या हत्येनंतर अजूनपर्यंत देशाच्या प्रधानमंत्र्यांनी साधा शोक व्यक्त केलेला नाही. अशा वेळेला तुम्ही शांततेच्या बाजूने कसं? जो इराण आपल्या हिंदुस्थानचा वर्षानुवर्षाचा मित्र आहे, पुरातन मित्र आहे, त्याचे सर्वोच्च नेते मारले जातात आणि तुम्ही शोक व्यक्त करत नाही, याचा अर्थ तुमची शांतता, या सरकारची शांतता ही षंडांची शांतता. एप्स्टीन फाईलमुळे डोनाल्ड ट्रम्प हे सगळं करतायत असा आरोप अमेरिकेमध्ये होतोय. तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, तेच कारण भारतात सुद्धा आहे गप्प राहण्याचं. एरवी आमचे विश्वगुरू प्रत्येक विषयावरती जगाला सल्ले देत असतात.
एप्स्टीन फाईल हे युद्धाचं मोठं कारण. एप्स्टीन फाईल आणि जेफ्री एप्स्टीन हा ज्यू होता, इस्रायल होता, हे आपल्याला माहीत नसेल तर मी सांगतो. आणि इस्रायलनं त्या माध्यमातून जगातल्या अनेक राजकारण्यांना, उद्योगपतींना आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं. ही खरी स्टोरी आहे, ही खरी कथा आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे एप्स्टीन फाईल, जेफ्री एप्स्टीनची फाईल, त्याच्यामधले स्फोट आणि गौप्यस्फोट, याच्यामुळे काही लोकांनी युद्ध पुकारलं तर काही लोकांनी मौनात जाणं पसंत केलं. सर, उद्धव ठाकरे यांना जर विधान परिषद सदस्य व्हायचं असेल तर शिवसेना एकनाथ शिंदे सोडून द्या. चर्चा करावा सर, लागेल. होमरूल स्ट्रेट साठी सर, आपण नरेश बघतोय मस्के की असं- इंटरनेट सर, नरेश मस्के अरे सोड रे. पण नरेश मस्के सर बोलताय ते कोण आहेत ते मला माहिती नाही. खासदार आहेत सर अहो, दुसरे विधान. रोहित पवार दिल्लीत आहेत, पण अजित पवार गटाचं त्याच्या संदर्भात मौन दिसतंय. रोहित पवार प्रफुल्ल पटेलांचं नाव घेतायत, त्या व्ही.के. सिंग सोबत त्यांचे संबंध आहेत असं ते सांगतायत, पण अजित पवार गटाच्या वतीनं कुठलंही भाष्य याच्यावरती होत नाही. मौनाचं कारण काय वाटतं? आता मी कसं मी आधीच म्हणालेलो आहे, खरं म्हणजे सुनित्राताई पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्या देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत त्यांच्या कॅबिनेटमध्ये आहेत. या संदर्भात अधिक जोरात चौकशी संदर्भात सुनित्राताई पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगायला पाहिजे. तपास यंत्रणाचा अहवाल येऊ द्या, मग पाहू, हे उपमुख्यमंत्री बोलू शकतात, पण एक पत्नी बोलू शकत नाही जिने आपला पती गमावला, अशा पद्धती ज्याने आपला बाप गमावला. हे माझं मत आहे. तर संपूर्ण पवार कुटुंबानं, दोन्ही पक्षांनी, आम्ही सुद्धा ही मागणी करतोय की याच्यामध्ये जर काही तुम्हाला आम्हाला संशय वाटतोय, ज्या पद्धतीचा विषय रिसर्च संशोधन हे रोहित पवार यांनी समोर आणलेलं असेल आणि ते आहे, दिल्लीत सुद्धा ते 2 दिवस होते असं मी पाहिलं, तर नक्कीच स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी या संदर्भामध्ये राज्य मंत्रिमंडळामध्ये हा विषय उपस्थित केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस स्मारकाच्या गोष्टी करतात, दादांचं स्मारक बांधू, या रस्त्याला नाव देऊ, या पुलाला नाव देऊ, ते ठीक आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्रात देशात होतच असतात. नितीश कुमारांचा मुलगा सुद्धा डेप्युटी सीएम होणार आहे. पण त्या स्मारकापेक्षा गंभीर विषय असा आहे की त्यांचा मृत्यू ज्या संशयास्पद रीतीत झालाय त्याच्यावर बोलणं आणि त्याच्यावर माहिती देणं, अहवाल येईल आणि मग बोलू, हे त्याच्यावरचा उतारा किंवा उत्तर नाही. सीबीआय चौकशीची मागणी केली होती त्यांनी, त्याला 25-26 दिवस झाले. दुसरीकडे सुशांत सिंग राजपूतची दुसऱ्या दिवशी चौकशी सुरू झाली. म्हणजे सरकारमध्ये असून सीबीआय चौकशीसाठी इतका वेळ का लागतो हा प्रश्न उपस्थित होतो. याचाच अर्थ असा आहे की हा अहवाल स्वच्छ नाहीये. या प्रकरणामध्ये विमान कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न होतो. हे जे रोहित पवार वारंवार सांगतात त्यात तथ्य दिसतंय. देवेंद्र फडणवीस हे नेहमी म्हणतात ना, माझा जीवाभावाचा मित्र गेला वगैरे, मी गमावला, हा माझा रांगडा मित्र गेला, माझा अमुक गेला. मग लपवत्या कशा करतात, काय करताय? व्ही.के. सिंग हा भाजपचा सदस्य आहे का? व्ही.के. सिंगनी तुम्हाला निवडणुका लढवायला पैसे दिले आहेत का? काय ते एकदा सांगा ना. या टप्प्यात तुम्ही उचलणार हा मुद्दा? आणि आम्हाला संधी मिळेल तर आम्ही नक्की उचलू, पण वारंवार आम्ही याच्यावर बोलतोच आहोत. पण सुनित्रावहिनी पवारांनी बोललं पाहिजे, डेप्युटी सीएम आहेत त्या. त्यांच्या अजितदादांच्या दोन्ही जी मुलं आहेत जी आता राजकारणामध्ये आलेली आहेत मोठ्या प्रमाणात, त्यांनी हा विषय अगदी गांभीर्यानं पुढे न्यायला पाहिजे. हा विषय फक्त अजित पवार यांचा पुरता मर्यादित नाही आहे. या देशातले अनेक महत्त्वाचे नेते अशा प्रकारे विमान प्रवास करतात. अनेक नेते प्रवास करतात ना अशा प्रकारे. स्वतः देवेंद्र फडणवीस करतात, एकनाथ शिंदे करतात, महाराष्ट्रात अनेक मंत्री करतात, देशभरातले लोक प्रवास करतात. सगळ्यांना का नरेंद्र मोदीप्रमाणे हवाई दलाचं विमान मिळत नाही ना फिरायला, डिफेन्स मिनिस्टरप्रमाणे प्रत्येकाला आपापली व्यवस्था करावी लागते. मग अशा वेळेला आम्ही प्रत्येकाने आमचे जीव धोक्यात घालून प्रवास करायचा का? नाहीतर तुम्ही सांगा की जे प्रमुख लोक आहेत राजकीय, त्यांनी विमान प्रवास करू नये असा एक अध्यादेश काढून टाका. असं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधामध्ये अविश्वास प्रस्ताव त्याची तयारी करून काँग्रेस करते, कसं बघताय? कसं बघतोय म्हणजे काय?
चांगल्या नजरेने बघतो. आम्ही या देशाचं वाटोळं करण्याचं काम ज्या 4 एक संविधानिक संस्थांनी केलेलं आहे, त्याच्यामध्ये मोदींचे भारतरत्न, अमित शहाचे भारतरत्न, ज्ञानेश कुमार यांचा फार मोठा वाटा आहे ना. ते काल कलकत्त्याला उतरले, कलकत्ता विमानतळावरती उतरून एखाद्या ॲक्टर आणि एखाद्या नेत्याप्रमाणे जनतेला असे हात करत गेले. बाहेर कोण त्यांना पाहायला आलं होतं? फोटो पहा ना. हे चुनाव आयोग, हा, अरे बसा गाडीत आणि कामाला निघून जा. कोण तुम्हाला आलंय तिथे तुमच्या स्वागताला? आणि ते पण कलकत्त्यात? शक्यच नाही. सर, विधान परिषदेत उद्धव ठाकरे तुमचं जाणार का? पुस्तक आहे, तुमचं पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये लोकार्पण दिल्लीमध्ये होणार होतं अशी चर्चा आहे. त्या टप्प्यात होत आहे का आणि कोणाकडनं होणार आहे? 23 मार्चला जे मराठी पुस्तक आहे नरकातला स्वर्ग, ते इंग्रजीमध्ये येत आहे आणि हिंदीमध्ये येत आहे. अनलाइकली पॅराडाईम. 23 मार्चला संध्याकाळी 7 वाजता कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये, नवळंकर ऑडिटोरियममध्ये हा सोहळा होतोय. उद्धव ठाकरे साहेब येत आहेत, शिवसेना पक्षप्रमुख, कपिल सिब्बल आहेत त्या कार्यक्रमाला, आणि अरविंद केजरीवाल. राहुल गांधींचं कळेल हळूहळू. सर, एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांना सपोर्ट केलेला राज्यसभा मध्ये येण्यासाठी. सर, विधान परिषदेत उद्धव ठाकरे येतील का? आणि त्यांना सपोर्ट असेल तर एकनाथ शिंदे बोलतात की आम्हाला कॉल करा. शिवसेनेकडे आणि महाविकास आघाडीकडे पुरेशी मतं आहे. शरद पवार सुद्धा महाविकास आघाडी म्हणून निवडून गेलेले आहेत. चले अभी बोलू. नाही सर, एक मिनिट आन्सर बोलतात. नाही, एक मिनिट रुको. सर आन्सर, महाविकास आघाडीकडे सीट्स आहेत. महाविकास आघाडीकडे जेवढी ताकद आहे त्या ताकदीनुसार आम्ही लढू, एवढंच मी सांगतो. बोलिए. हिंदी सर, आज सर, सदन का एक दूसरा दिन है, प्रश्न है लोकसभा कि- स्पीकर के खिलाफ अविश्वास प्रस्ताव का मामला देखिए, है। लोकसभा स्पीकर के खिलाफ अविश्वास का जो मामला है वो चलता रहेगा. कल सदन में, दोनों सदनों में ये मांग उठी थी कि विश्व में, खास करके हिंदुस्तान के आसपास जो युद्ध चल रहा है उसमें भारत की भूमिका क्या है, प्रधानमंत्री मौन क्यों है, और उसका भारत पर क्या असर पड़ेगा. खास करके महंगाई है, एनर्जी है, पेट्रोल डीजल के दाम है, और भी बातें, उस बारे में चर्चा करना देश के हित की, जनता के हित की बात है. लेकिन सरकार उस पर बात नहीं कर रही. विदेश मंत्री जयशंकर ने शांति की बात की. भारत शांति के पक्ष में है. कौन सी शांति है? हाँ, आसपास पूरी आग लगी है भारत के आसपास, ईरान से लेकर इजराइल तक, अफगानिस्तान, पाकिस्तान, आग ही आग, आग का धुआं भारत में आया है, और आप शांति की बात करते हो. अगर आप शांति की बात करते हो तो प्रधानमंत्री मोदी युद्ध से 1 दिन पहले इजराइल में क्या कर रहे थे? क्या कर रहे थे मुझे बताइए. शांति की बात है तो आप ऐसे युद्ध के माहौल में इजराइल जाकर आप क्या कर रहे थे? अगर आप शांति की बात करते थे तो ईरान में जिस स्कूल पर हमला किया उसमें 150 से ज़्यादा छोटी बच्चियां मारी गई. क्या आपने उसका निषेध किया, दुख प्रकट किया? ईरान के सुप्रीम लीडर को मारा गया, उस बारे में आपने शोक संदेश दिया प्रधानमंत्री ने? तो कौन सी शांति? ये षंढों की नपुंसक शांति है. राहुल गांधी ने कल कहा कि अगर इस पे चर्चा होती है तो प्रधानमंत्री कॉम्प्रोमाइज है, ये बात हम साबित कर पाएंगे. डेफिनेटली राहुल जी के पास ऐसी जानकारी आती है पूरे विश्व से, विस्फोटक, तो मोदी जी, उनकी सरकार डरती है राहुल गांधी से सामना करने में, जवाब नहीं दे पाती, भाग जाती है सदन से. चलिए.